पुढे हे साठे शिर्डीस आले, तेच तयाचे भाग्य उदेले, तेथे महाराज साई जोडले, चित्त जडले तच्चरणी. यात्रेकऱ्यांचा पाहुनी रगडा, झाला तयांचे मनाचा धडा, असावा येथे आपुला वाडा, सोय बिराडा लागेल. मग पुढारी ग्रामस्थ मिळविले, तया जागेचे संपादन केले, जेथे बाबा आरंभी प्रकटले, वाड्याचे ठरविले ते स्थल. या पवित्र जागेचे महिमान, चतुर्थाध्यायीच पूर्ववर्णन, द्विरुक्तीचे नाही प्रयोजन, चालवू निरूपण पुढारा. असो मेघाचे संचित मोठे, लाधले राव बहादूर साठे, तेव्हाच तो लागला परमार्थ वाटे, नेटे पाटे तयांच्या. परिस्थितीस होऊनी वश, पावला होता कर्मभ्रंश, तयास देऊनी गायत्री उपदेश, करविला प्रवेश सन्मार्गी. मेघा साठ्यांचे सेवेस लागला, परस्परांशी आदर वाढला, गुरुच मेघा भावी साठ्याला, लोभही जडला तयांचा. असो एकदा सहज बोलता, निजगुरुचे माहात्म्य वानिता, प्रेम दाटले साठ्यांचे चित्ता, मेघास सादरता पुसती. बाबांस घालावे गंगोदक स्नान, इच्छा ही माझी मनापासून, तदर्थ तुझ शिरडी लागून, पाठवितो जाण मुख्यत्वे. शिवाय तुझी अनन्य सेवा, पाहुनी वाटे माझी या जीवा, सद्गुरूचा तुझ संगम घडावा, पायी जडावा तव भाव. सार्थक होईल तव देहाचे, परम कल्याण या जन्माचे, जा जा काया मने वाचे, लागे सद्गुरूचे पायांस. मेघा पुसे तयांची जात, वस्तुतः साठ्यांसही अज्ञात, म्हणती कोणी अविंधही वदत, बैसती मशिदीत म्हणवुनी. अविंध हा शब्द कानी पडता, जाहली मेघामनी दुश्चित्तता, नाही नीच यवना परता, काय गुरुता तयाची. नाही म्हणता साठे क्षोभती, होय म्हणता पावेल दुर्गती, काय करावे चाले नामती, चिंतावरती तो पडला.